शहरामध्ये पोर काढण्यासाठी केल्या. शहरामध्ये काय बसून काय म्हणता नाही. म्हशीचा धंदा होता आमचा. समज आता मी आता लग्न केलं बरोबर, लव्ह मॅरेज लग्न केलं आणि इंटरकास्ट म्हणजे आपल्याला मराठी केलीच ना, समज मराठी केलीच नाही, दुसरी कोणती पोरगी केली तर तू एक्सेप्ट करशील का? म्हणजे इकडे ही पोरगी जी आहे ना, ही जी पोरगी आहे ना, हिचं लग्न ठरलंय, तुला नाही भूमिका तू माझा ब्लॉग बघाय भाई, तू लग्नाला माझ्या पूर्ण फॅमिलीला बोलो, हिला माझ्या मम्मीला बोलो आणि हिला पण बोलो. आणि मी ब्लॉग मध्ये बोललोय की त्या सगळ्या पोरी माझ्या बहिणीत करून तुला ब्लॉग दाखवायचा. सो हेलो गाइस, स्वागत है आप सबका एक और नए वीडियो में. गाइस आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज आपण सगळे आपले फॅमिली मेंबर बोलवते की तू ब्लॉग मध्ये आजीला घे. तर फायनली आपल्या आजीने आपल्यासाठी वेळात वेळ काढून, धन्यवाद आजी, आमच्यासाठी वेळ काढला. वेळात वेळ काढून आपल्यासाठी तिने टाइम दिला आपल्याला खूप, कारण की ती सिरियल सुटल्या फायनली. आणि आपल्याला ती जरा तिला आपण प्रश्न विचारला 4-5, म्हणजे म्हणतात ना की नॉर्मल चर्चा असणार आहे, अशी कॉन्व्हर्सेशन असणार आहे की आजीच्या काळामध्ये ते लोक कसे एन्जॉय करायचे, कसे मजा करायचे. म्हणजे ते त्या टायमाला तर फोन वगैरे काहीच नव्हतं, तरी पण ते लोक कसे राहायचे, कशी त्यांची जिंदगी गुजारायचे, ते आपण तिला विचारणार. तर आजी, तुला असं कधी प्राऊड फील झालंय का? म्हणजे कधी अभिमान वाटलंय का तुला, 2 नातू भेटले एकदम वाघासारखे? तुला असं कधी असं काय वाटलंय की हर्षलने माझ्यासाठी एवढं चांगलं केलं काय? असं काय केलं पण चांगलं? पैसे देतो, 500 रुपये फक्त 500 रुपये देतो? आधी खोटं पण ब्लॉग मध्ये जास्त पैसे देतो. ते पडले घातला चांगला उचलून घेऊन जातात संडासात, बाथरूम मध्ये. काही एकदा सिंक आलेला. तू सांग काय सीन झालं तर, कशी पडेल सांग जरा. गॅलरीमध्ये पडले, बाथरूम टाकी बंद करायला गेले, पायरोड सटकला आणि जोरामध्ये आपटले. आपटले तर मला नातून मला उठून घरामध्ये आणले. मला सीन काय झालेला की सकाळी आमच्या घरी कसं सकाळी 8-9 वाजता 7-8 वाजता पाणी येतं. तर हिला आम्ही सगळे घरातले सांगितलंय की तू काहीच कामं करू नको, तुझं वय झालंय, तू तुझ्या जवानीमध्ये खूप कामं केली आहेत, खूप त्या लोकांच्याकडे जाऊन खूप आपल्या आजीने कष्ट केले. तर मग तिला म्हणतो तर मस्त बसून खात जा तू. आता मम्मी वगैरे आहे, पप्पा वगैरे आम्ही आहोत, तर आम्ही कामं करू. तर आपल्या आजीला थारा बसवत नाही, म्हणजे कामं करायची बस. तर बादशाह गेली तिकडे पाणी भरायला गेली आणि त्या पायावर एक सटकलेला, तेव्हा खाली पडलेला, पाय पूर्ण फ्रॅक्चर झालेला. तेव्हा मग नशीब तेव्हा मी कामाला वगैरे कुठे जायचो नाही, तर तेव्हा आजीला उचलून वगैरे आम्ही ठेवलेली प्रॉपर. तर तसंच. आणि आई, आता बघ, आता आमच्याकडे कसं, आता आम्ही कसं मजा करतो, आमच्याकडे फोन आहे, आम्ही ते गेम खेळतो, आता मित्र आहे, आम्ही कुठे बाहेर गेलो फिरायला तर मित्रांसोबत फिरतो, मित्रमैत्रिणीसोबत. तर तुमच्या काळामध्ये तुम्ही कशी फिरायचे, म्हणजे काय अशी मजा कशी करायची तुमच्या काळामध्ये? मजा तुझ्या काय करायची नाही काय, पोरने आपला काय गरीब होती एकदम आमची. सासरे माझे रेल्वेमध्ये कामाला होते. 125 रुपये त्यांना पगार होता सासऱ्यांना. सासूबाई मॉलीची कामं करायची. त्याला किती पैसे भेटायचे नाही, घरामध्ये जेवायला कधी भेटायचे नाही आम्हाला. सासऱ्याचा पगार होतो, घरामध्ये भरायचे. 8 किलो आपल्या पिठाच्या गेंडीमध्ये 8 किलो पीठ भेटायचा. तर सासू आणायला गेली तर पैसे नसले, सासऱ्याचा पगार व्हायचा होता मुलाला. सासू मध्ये पहिलीला पगार होणार आहे, एवढं पहिली म्हणजे मला माहित नाही पहिली काय होत. मला पहिली माहितच नाही. 1 तारखेला पहिली बोलायची. 1 तारखेला पहिली पहिली किलो. मग सासरे 3 वाजता कामावरून आले, मग त्यांचा पगार झाला नाही, काहीच खायला नाही. दीर लहान होता, एकदम ते लहान होता. समोरच वडा याचा दुकानाला खाली मिसळला, तर 4 दिवसाला खालीचा मुका आणला. भोईर गणेश त्याच्या बापाचं दुकान लपाटच्याला. त्यांना काय माहिती भोईर गणेश कोण आहे? हुशार आपले पक्की 4 आणता, खालीचा मुका एवढा आणता. आणि माझा दीर, माझी नणंद सगळ्यांनी आवडलेलं वाटा करून आणते. आता लग्न झालं तेव्हाची गोष्ट आहे. मम्मी ते दरवाजा बंद कर, ते सिटी लावते, बंद कर दरवाजा. अरे दरवाजा बंद कर ना, हुशार. अरे तर मग माझा लाईन 13 वर्षात माझा लगीन झाला. मी 13 वर्षात. 13 वर्षाची होती आजी तेव्हा. 13 वर्षाचा नाही तेव्हा, त्या मला 13 वर्षात लग्न व्हायचे. आता इथे घोडा झाले 24 वर्षाची, काय खायचे प्यायचे वांदे. 18 वर्षाचे ना, मी 13 वर्षाचे तेव्हा माझं लग्न झाला. मी आजारी असायचे, मला एक बिमारी होती गावाला. गावची लोक विचारले लग्न करायचे का, पण बाबा बोलला नाही, त्याला नागू होतात ना पायाला, तिला गावात नाही द्यायची. मग सासरा माझा बोंबीला राहायचा ना, माझा बाबा रताळ्याचा धंदा करायचा.
रत्ता लिकायला डोंबिवली आता तेव्हापासून बिझनेसमॅन आहे आपण. बैलगाडी घेऊन येते वडील माझी. काय बोलू नको, थांब, थांब, थांब. हा बोला, कंटिन्यू कर. मग माझे सासरे पण त्या टायमाला दारू प्यायचे, माझे बाबा पण प्यायचे. मग ते आमच्या गावचेच ना, मायाच्या गावचे खानदान बेवडे आमचं, गोळे खानदान बेवडे. बघ आणि त्या खानदानी जागा मी चालवणार काहीच. लग्न करायचं होता ना, तर गावात त्याचे डोंगरे म्हणून होते, जानू डोंगरे, त्या इतक्यात होते. बाबा तुमच्या पुढचं लग्न करायचे का, काय पोटं लग्न करायचे. त्या बाबा बोलले नाही, बघू डोंबिवलीने पाहुणा येणार नाही. माझ्या सासरे सासू आले, बघायला आले. अजून एक होता मित्र गावातला कृष्णा शिचे, त्यांची पोरगी पण लग्नाची होती, बबली म्हणताना. तिला पहिले बघायला गेले तर त्या शिशव्याची बायको काय बोलली का, माझी पोट डोंबिवलीला द्यायची नाही, तिथं धुणी भांडी करायला लागतात चारावर, आई पोट द्यायचे. मग ते पाहुणे उठून आमच्याकडे आले. तिला फ्रेंडला बोलले का? हा, मग ते आमच्याकडे आले. म्हणजे चिंध्या बोल्या, साध्या चिंध्या बोल्या गावाला. चिंध्या बोल्या. आमच्या घरात पूर्ण खानदानामध्ये काय देवाचे नाव आहेत. पप्पाचं नाव नामदेव, मोठ्या पप्पाचं नाव वामन, अजून ते ताईच्या पप्पाचं नाव दत्ता, सगळे. हिचं नाव आहे लक्ष्मी. डायरेक्ट लक्ष्मी घेऊनच फिरतो आम्ही डायरेक्ट घरामध्ये. लक्ष्मी आमच्या घरामध्ये. थांब ना. मग ते पाहुणे उठून आमच्याकडे आली. तर बाबाला बोलले लग्न करायचे का पोरीचा, तर बघू करू. तर मग काही बघितली मला वाटतं का, पायाला नारू व्हायचे ना, मग चेहऱ्यामध्ये पोर काढण्यासाठी केल्या. चेहऱ्यामध्ये काय बसून काय म्हणता नाही. म्हशीचा धंदा होता आमचा. बिझनेसमॅन होतो तेव्हा आम्ही. आई सांग जरा, आपली काय सांग जरा. म्हणजे फेरकर रोडला घर, तिथं डोंबिवलीकरांना सांगतो, म्हणजे डोंबिवलीकरांना माहिती असेल की फडके रोडला तेव्हा आमचं घर होतं स्वतःचं घर होतं तेव्हा फडके रोडला. पण आम्ही ते स्वतःचं घर विकून इकडे आलो राहिला. तर काय पाचची स्टोरी सांग जरा आई. आपण फडके रोडचं घर का विकलं? मॉडर्न कॅफेच्या समोर, मॉडर्न कॅफे बघा, एवढं माहिती आहे. मॉडर्न कॅफेच्या समोर आमचं घर होतं. आम्ही चालीत राहत होतो. मालक आमचे गोरे, माधवराव गोरे. तर त्यांना ते चाल सोडून घर बांधायचं होता. आम्हाला माहिती आहे माझा चार पोरांना मी धुणी भांडी करायला जायचे. मालक सोडून गेले. अण्णा माताचे त्याच्यात राहायला गेले. मग तो माधव गोऱ्याचा पुतण्या प्रदीप गोरे आला. बोलतो वहिनी घर खाली कर. तर मी दादा का, आम्हाला बिल्डिंग बांधायचे. त्यामुळे मग मी कुठे जाऊ, माझा नवरा दारू कुठं काढला. मी 4 पोरं कुठं नाही पडलं. ते कुठं पण जा, तुझ्या घरी आलं सागरला, सासऱ्याचा घर तिकडे राहायला जा. बरं त्या लोकांना मला काय समज काय, मला इथं राहायला जागा तिथं सासू जावला घर दिला गावचा आणि मला दिली नाही. मग मी आता करू का, मी रडायला लागले. नवरा दारू पिऊन पडला, आता करू का मी. मग माझे सासरे आंबोक आले का, डोक्यात तुला राहायचे. त्यांच्याकडे मी गेले आणि त्यानं म्हणले मामा असा व्हायचे, तर बिल्डरला भेटायचे. बिल्डरला भेटायला गेलो आम्ही शिव मार्केटला. बिल्डर बोलतो तुम्हाला घर पाहिजे ना, तर तुम्हाला मग संडास बाथरूम घरात पाहिजे का बाहेर पाहिजे, तर घरात पाहिजे. मग घरात पाहिजे ना, तर तुम्हाला संडास बाथरूमचे पैसे 12,000 भरायला लागतील. आता त्या टायमाला 12,000. 12,000 म्हणजे तेव्हा किती असेल जन्म कधीचा आहे तुझा? माझा जन्म मला माहीतच नाही, तारीख माहित नाही. आजीला आमचा बर्थडे माहित नाही. आम्ही 1 जूनला बर्थडे साजरा करतो बाई. मग हे काय नवरा कामाला वगैरे मग भरले तसे. म्हणजे नवरे मला बांगड्या केल्या, 22 ग्रामच्या बांगड्या केल्या. मी सोनार टाका टिकून टाकल्या. ते पैसे भरले 12,000. आणि मग पहिले काय मालक बोलले का नाही तुला का, तुम्ही सोय करतो कुठे सासऱ्याचा घर तिकडे तू जमलेलं नाही. माझ्या सासऱ्या तुम्हाला नाही का. मग मी बोलले तुम्हाला नाही का जागा द्यायची. माझी 4 पोरं आणि मला हाताला धरा आणि रेल्वेमध्ये ढकलून द्या, आमची मराठी तयारी आहे. अशी मी माधव गोऱ्याला मी बोलली. बरं हा सर. मग होले कमच्या मला दोन 27 स्टेट जागा मला त्यांची आमची होते. एवढं आता दिला स्क्वेअर फूट. आजीची मेमरी एवढी शार्प आहे ना. आता माझ्या मित्रांचे बर्थडे असतील ना, माझ्या मित्रांचे बर्थडे ते आम्हाला पण नाही माहिती, त्याच्या आई बापांना माहिती असेल मित्रांचे. आपण तिला सगळे बर्थडे माहिती आहेत. मग आम्हाला होत तयार झाले तेवढी जागा द्यायला. 270 स्क्वेअर फूट आम्हाला जागा देणार आम्हाला. मग आम्हाला बिल्डरनी गोगरस आणून साहेब बिल्डिंग मध्ये राहायला आम्हाला लिनावाळच्या अच्छा. म्हणजे दुसरं घर पण लिनावाळ 1 वर्ष राहतात. 1 वर्ष आम्ही तिथं राहिलो.
नंतर मग इकडे आलो. मग तिकडची बिल्डिंग झाली तर आम्हाला 1 मेला आम्हाला तुझं घर भेटलं आमचा 1 मेला 1 तारखेला आमच्या घरचा आला फडक्या रोडला. आणि मग तिथं राहिलो किती वर्ष राहिलो आम्ही. तिकडे आई खूप सांगतो ना तुम्हाला तिकडे ना खूप चांगलं वातावरण होतं. म्हणजे आता हे लोक सांगतात माझा जन्म तिकडे आलाय या बिल्डिंग मध्ये या घरामध्ये, पण तिकडे मला सांगतात प्रत्येक आजी की आपण गणपती कसं सेलिब्रेट करतो तिकडे आई. गणपतीला म्हणजे पूर्ण बघत ना की पूर्ण बिल्डिंग मध्ये फक्त आमच्या घरात गणपती असायचे त्या टायमाला. नणंद मोठी नणंद काय ते लहान 5-6 वर्षाची तर ती बोलली बाबा आपल्या गणपती आणा आपल्या गणपती आणायला लागले. बाबा बोलला आणून सासरे. तर त्या टायमाला ₹100 गणपती सासरे आणायला लागले. ₹100. हा त्याही मला सांगायला का तेव्हा पण गणपती आणायला आलो. नणंद मोठी नणंद 5 वर्षाची जाऊन गणपती आणला. आणि तेव्हा ती स्टोरी सांगती सगळे ते यायचे आपल्या घरामध्ये चोरी बिरी करून सगळी मग सगळी फरकेवरला सगळे हे बोरे मनोज कोंडे किशोर कोंडे खाज्या भूषण आणि सोनरवाचं दुकान होतं बाजूला दुकान ना. हे लोक वरत करून खाली उतरते आतमध्ये तेलाचे डबे पालवायचे तांदळाच्या गोणी पालवायच्या. काशी सोनाचं दुकान आहे बाजूला मिठाई वाटा त्याचा पत्ता घेऊन आतमध्ये घुसायचे हे सगळं खायचं सगळं आणायचं आमच्या घरात ठेवायचे फर्स्ट. त्यांना पोलीस पकडायचे काय त्यांना पोलीस न्यायचे काय ना काय काय बाबा जाम फटवलं म्हणजे कुठंच मजा नव्हती. फुल त्यांच्या काळामध्ये फुल एन्जॉयमेंट केलं ना की तिकडे गणपती हे होली तिथं करायचे. होली आमच्या दारामध्ये गणपती आमच्याच घरी फटवलं हे झुबा फुल. पहिलीच टीव्ही घेतली माझ्या नवऱ्यात कोणाकडे टीव्ही नाही. बाजू पोरापरच्या सगळ्याच त्याच्या घरी टीव्ही आहे. जो खाज्या नानू किल्ल्या श्रीराम संगीता सगळे आमच्या घरी टीव्ही बघायला. आणि जी आशा मात्यांची याची टीव्ही बघायला तो याचा किल्ल्या होता ना तो असेला लाता मारता जा तुझ्या आईची काय मी काय तू टीव्ही बघ त्या बापाची टीव्ही आहे का मी देवीच्या घरी टीव्ही बघायला आले ना मी. हा सुरेखा आईकर 3 वर्ष तिचा काम पाणी भरून झाला का ते आमच्या टीव्ही बघायला. फक्त तो आता चॅनल होता टीव्ही बघायला. चित्र लागायचा गाणी लागायची ती आली का समजा तर 4 वाजल्या म्हणतात. असं सगळं मला माहित आहे. स्टार्टिंग पासून आम्ही शिकवण आहे आमच्या आजी शिकवण दिली की जर आपल्याकडे जी गोष्ट असेल त्या गोष्टीचा गर्व करायचा नाही कधीच. जे आहे ते मिळून मिसळून सगळ्यांनी बघायचं सगळं मिळून मिसळून खायचं. काहीच कुठल्या गोष्टी गर्व करायचा नाही. पण माझ्या नवऱ्याने कशात लक्ष घातलं नाही. फक्त ₹10 फक्त बाकी काय नाही. कोण मारताय कोण आणताय दारू शराबचे आम्हाला सगळं. पण सासरे माझा लाखात एक सासरा होता सासू बाहेरचे कामाचे घरामध्ये कधी कप उचलला नाही. कामाकडून आली आंघोळ केली का उचलण्याची पाठी पाय ठेवायची आणि तिला चहा द्यायचा ती आंघोळ ते साडी असं काढून ठेवायची सगळं मी केलं. पण सासू असं इतके लाख होते ना कधी माझी भांडायचे कधी मला काय नाही काय आता हो आता आहे सासू. तू वागते का नित्य सुनीची वागते ना छान तशी माझी. मी खूप मजा मग माझं मिस्टर गेले दारू मध्ये गावाला गेलता कोणा बघायला तिकून आला 30 तारखेला गुरुवारी आला गावावर नोव्हेंबरच्या 30 तारखेला. हा आणि शुक्रवारी 1 तास रात्रीला जेवला नाही बिवला नाही काय नाही. मी सारखी जेवला उठलं मी कामं करणार जेवला उठला माझी मामी सासू आली कागद ताई आहे झोपलं नाही मला मावशीच्या गावावर आलं ना उठत नाही. मग जाऊ दे झोपू दे 7 उठतच नाही. आणि रात्री झोपेमध्ये सासाला करतो मी माझ्या मोठ्या पोराला उठत जाता उठत राजा असं काय करता मित्राला असं. आता करायचं काय तेव्हा रिक्षा नाही फोन नाही काय नाही काय अजिबात. हे कोलकीच होता टेम्पो त्याला बोलवला टेम्पो टाकून आम्ही दवाखान्याला त्या दवाखान्याला आता झाले 4 वर्ष दवाखाना तिथं नेला 30ला नेला. शुक्रवार 30 शनिवारी 1 आणि रविवारी 2 तारखेला सकाळी 11 वाजता. माझी सासू सासरे सागाजीला मी बॉम्बेला परकरोडला. माझी 4 पोरं ना मी पोरांजवळ कोण नाही. नयावरा लहान होता म्हणजे 2.5-3 वर्षाचा असं बारका पकडला म्हणजे माझे पप्पा त्या शेजारची बाई त्यांना चहा बी करून द्यायची कोंडे होत्या जेवायला द्यायची काय पण करते. मला सोडायला कोण नाही. रविवार होता माझ्या सासूने घरी मत पुऱ्या केल्या मटण केला खाल्ली पिल्ली 3 वाजता लेकाला बघायला कोण बोलला माई नंद बोलले काय ग आई ताईला डबा नाही बोलते मी जेवून आले ताईला डबा नाही आणला.
या अशी मग सासरा मी ना माझी नणा आम्ही तिघा जण गाव काढा माझा नवरा त्या गावात तिघा जणांनी रात्री 11 वाजता माझ्या नवऱ्याने जे ठेवला म्हणजे गेला. मी जाम रडायला लागली, माझी नणंद रडायला लागली. लगेच टेम्पो आणला, त्या टेम्पोत 11:15 घरी आणला. मी ज्यांच्याकडे काम करायचं त्यांच्या पोटात त्याची बड्डे होता कर्णिकांचा, वैशाच्या पोटात, कर्णिकांच्या वैशाच्या पोटात बड्डे होता. मी जर टेम्पो एवढी रडायला लागला, सगळी लोक त्यांच्या कर्णिकांचा दरवाजा आमचा दरवाजा सामने सामने. ती बोलता आई काय ते लक्ष्मीचा आवाज काय झाला का काय झाला का असं सगळ्यांना कळलं. गोऱ्यांचीचं पण त्या काकीचा बड्डे होता, प्राची काकीचा. त्यामुळे काय झालं वहिनीचा रडते वय सगळे लोक खाली गेले. आणि आपल्याकडे होळी कशी व्हायची? होळीसाठी आपलं ते हे धुलीवंदन तुझी म्हणतात ना काय बघायलाच नको. शिर्यांग त्याला माती टाकायची, राखरी टाकायची, शेण टाकायचा. दही अंडी पण व्हायची. दही मध्ये आईचा मोठा बोला पडलेला खाली वरतून वामन पडला, पटोला पडला वरतून खाली पडलेला परत दह्यांडीच खेळायला व्हायचो. त्याला नेला टाकता लगेच त्याला सामानतो. हा समज आई समज मी आता लग्न केलं बरोबर, लव्ह मॅरेज लग्न केलं आणि इंटरकास्ट म्हणजे आपल्याला मराठी केलीच ना, समज मराठी केलीच नाही, दुसरी कोणती पोरगी केली तर तू एक्सेप्ट करशील का? म्हणजे घेशील का तिला घरामध्ये? गेली. आता रिवाजच असेल तर काय करायचं, फक्त मराठी पाहिजे. नाही मराठी आहे. समज गुजराती पोरगी जर मी केली तर तिला तू घरात घेशील का नाही? तर तिची भाषा मला कुठे आट्यामाट्या काय तसं नाही. ती समज हिंदी तर समजते ना तुला? हिंदी समजते ना. म्हणजे माझा विचार प्रश्न काय आहे, पण तू तिला घरात घेशील का? एक्सेप्ट करशील का? डायरेक्ट मी आलो तिला घरात घेऊन डायरेक्ट आता नातवानी केले ना, त्याची मर्जी त्यांनी केली, त्याला अडचण करायचे. आमचा काय चालणार नाही काय. म्हणजे एक्सेप्ट करशील ना? म्हणजे पळून आणायची गरज नाही ना, सांगून करू शकतो ना. चालेल गुजराती पोरींनो भाई DM करा, सगळ्यांना मी रिप्लाय करेन. कुठली पोरगी? त्या करायला उभी आहे. कोण? तुझ्या बघ रायगडला आहे. कुठे? नाशिकला. काय तुम्हाला सांगतो मी, आम्ही नाशिकला गेलेलो. नाशिकला नाही, संभाजीनगरला आम्ही गेलेलो आणि ना कृष्णेश्वरला गेलेलो. कृष्णेश्वरला कसं आहे, थोडी आता आमची थोडीशी ओळख होती तर तिकडे आम्ही अभिषेक घातलेला. तर अभिषेक घालून तिकडे कसं विदाउट कृष्णेश्वरला रूल असं आहे की पोरांनी विदाउट टी शर्ट जायचं आणि विदाउट म्हणजे बेल्ट वगैरे चामड्याची कुठली वस्तू पाहिजे नाही. आणि तेव्हा शेवटी ज्योतिर्लिंग आहे, ज्योतिर्लिंगच्या पिंडाला हात लावणं म्हणजे खूप नशिबांची गोष्ट आहे. तर आम्ही तेव्हा अभिषेक घालवतो आणि पाया पाठी असे खूप पोरी होत्या, काही काकू वगैरे होत्या. तर प्रत्येक जण त्याचा कसं अभिषेक तर पोरींना हात लावू शकत नाही, अभिषेक घालू शकत नाही. कुठली? इकडे ही पोरगी जी आहे ना, ही जी पोरगी आहे ना, हिचं लग्न ठरलंय. तुला नाही हिच्या आणि एवढ्या सगळ्या पोरी आहेत, 1 2 3 4 5 पोरी आहेत सगळ्यांच्या ग्रुप मध्ये. हुशार 1 2 3 4 ऐका काही माझा ऐका. हे बघा 1 2 3 4 पोरं आहेत, 4 पोरं आणि 5 पोरी. तर कसं कपल होऊ शकतात मला सांग? मग एक पोरगी काय करणार? खोटा घेणार का आमच्यामध्ये? म्हणून तुम्हाला सांगवतो मी, गौरव तुला सांगवतो हा काय हुशार 1 2 3 4 हे काय. आणि तुला सांगतो बघ, याची ही गर्लफ्रेंड आहे, ह्याची तुला माहिती ही एकूण. आणि ह्याच्यामध्ये आमची कोणच गर्लफ्रेंड नाही. ही ज्या पोरीचं लग्न ठरलंय आणि या पोरीचं लग्न ठरलंय. आणि भूमिका तू माझा ब्लॉग बघा भाई, लग्नाला माझ्या पूर्ण फॅमिलीला बोलो, हिला माझ्या मम्मीला बोलो आणि हिला पण बोलो. आणि मी ब्लॉग मध्ये बोललोय की त्या सगळ्या पोरी माझ्या बहिणीत करून तुला ब्लॉग याच्यानंतर मी युट्यूबला ब्लॉग लावणार आहे. आता आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो, तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर मी त्या ब्लॉग मध्ये बोललोय की या सर्व पोरी माझ्या बहिणीत करून. आणि तुम्हाला दाखवतो हा ब्लॉग. तर माझी मम्मी खूप डेंजर आहे. आम्ही ते कृष्णेश्वरला पण गेलो, तेव्हा अभिषेक घालवतो. तेव्हा अभिषेक करताना तेव्हा आम्ही पिंडला हात लावला, तर माझ्या पाठी एका पोरीने असा हात ठेवला. तर तिला वाटलं की ही माझी गर्लफ्रेंडच कर हाय करून. गर्लफ्रेंड असेल तुम्ही सांगायला काय, आता मी कमवतो वगैरे सांगू शकतो घरामध्ये माझी गर्लफ्रेंड हाय करून. पण कोण असं हाय तर सांगू का माझी गर्लफ्रेंड हाय करून आली? कोण हायच नाही, कोण हा बोलतात पण त्या कसं काय करायचंय? काहीतरी खोटे आपलं म्हणजे काहीतरी खोट आपलं मग आपलं कोण हा बोलत नाही माहिती का? शॉर्ट झाला जरा. तर आता कमी आहे का सांग मला जरा माझ्यामध्ये. तरी पण पोरी काय रिस्पॉन्स देत नाही आपल्याला. सगळ्या माहिती करताय लोकांचं आहे, त्याच्या घरचे आईबाप काय करतात, त्यांना घर स्वतःच आहे का कसं आहे.
हा आता त्यांची ते घरची- झालंच आहे. पहिल्या टायमाला त्यांची कसं family पहिल्या कशी टायमाला आहे. कसं असं कोण बघायचं नाही. ठीक आहे आपण पण बघतो आपल्या माझी पण बहीण होती तर आम्ही पण बघितलेलं की बाबा प्रॉपर सेटल आहे का नाही पोरगा वगैरे असं सगळेजण बघतात. आणि एकदा एकदा माहिती ना आपल्या मंथनला फीट आलेली फीट लहानपणी एकदा बाई मंथनला तेव्हा किती वर्षात असले म्हणतात पण लहान जरा चालेल त्याला चालला होता आंघोळ बिंगोळ त्याला घातली कपडे घातले त्याला रडायला लागला तर जोसांना मायमा काय होते आधी तो नाटक ज्योत्स्ना ज्योत्स्ना म्हणजे त्याला माहितीये का ज्योत्स्ना बघा आपल्या घरचे बघतात का ब्लॉग फक्त ज्योत्स्ना म्हणजे आमच्या बाजूची पोरगी बाजूला आधीची पोरगी ज्योत्स्ना आणि महिमा म्हणजे ती माझी बहीण आहे तिचं लग्न झालंय ही महिमा. आता सांग त्याच्या आजी साजाला नाटक तुमच्या निघाला कपडे न्या न्या तर त्याने हा खूप सांगितलं- रडायचा हर टायमाला हा मंथन काय करायचं मंथन स्टार्टिंग पासूनच हे बरं. 12वी नापास झाल्यावर तुम्ही समजू शकता की किती अडाणी ह्या त्यांनी संडास केली चादीमध्ये ती बाजूची हारली तिला बोलवली तिने पकडत त्याला आणि चादी काढली धुतला बिला झोपण त्याला इकडे आणलं त्याला त्याचे आई बाबा कामाला होते स्वतःच्या बाबाला 14 ऑगस्टला सुट्टी मागायला होता मला का 14 ऑगस्ट जायचं जातं त्याला तारीख माहिती 14 ऑगस्ट 14 ऑगस्टला होता म्हणजे त्या सुट्टी असं तर चला आधी आपण जाऊ म्हणजे फोन बिन केले आई बाबाला त्या आले पण आम्ही पहिले घेऊन गेलो तिकडे 4 रस्ते डाळला आणला तिथं डॉक्टर नाही मॅडम डॉक्टर नाही मग इकडे आणला नापऱ्याकडे थांब का मम्मी जरा नापऱ्याकडे आणला हा. नापऱ्याकडे आणला नापरे झोपवला नापरे डॉक्टर या नापरे डॉक्टर त्यांनी बर्फाजीला गादी असते ना त्याची डोकवून फिरून 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 पुन्हा घेतली अशी फिरवली घेऊन मी रडते मॅन तर त्याने अशा हात असाच हलवला डॉक्टर बोलले बघा 40 घंटे त्याच्या उशात तुम्ही बघा त्याला सोडू नका एकट्याला आता 40 घंटे झाले का टेन्शन गेला तुमचा मग घरी आणला आम्ही तवा पण झोपलो राखेल आता आम्ही त्याला सकाळी त्याला सुद्धा हा त्यांनी एकदा भाऊ गटारात पडलेला कसा पडलेला गटारामध्ये आपण तुला गेलेलो बघ ते दूध आणायला तेव्हा भाईला नाही वाता गटार खाली पडलेला अरे खाली पडलेला गटारामध्ये म्हणजे हा लहानपणापासून असंच आहे काय क्वालिटी माणूस आहे मला भाऊ आता मी घरामध्ये हे झालं तर मी बेशुद्ध झाले म्हणताना त्या दोघंच घरामध्ये सगळ्या वरच्या बायका आल्या आपल्या डॉक्टर आला साकपाल आला काकाला फोन करतो काकाची रिक्षा होती काका गेला पुढे रिक्षा घेऊन जाणार ते लोक बोलले नाही डॉक्टर बोलले का आता जातात मी आजीला हलवा परत मध्ये मला नेली फर्स्ट हॉस्पिटल परत हॉस्पिटल घेऊन गेलं माझी काय ती चिठ्ठी मला माहीत नव्हतं ते हाय का लो आहे का ते आपल्या माहीत नव्हतं आपल्या आजीने फुल फाईट केले सगळ्या आजारी फाईट करून परत ठेवले मला रात्र बाईट मध्ये ठेवले 17,000 रुपये बिल भरला आणि दुपारी 12 वाजता मला घरी आले आजीने फुल आपली फाईट केली माहिती काय डायबिटीस वगैरे आहे तरी पण आई काय ऐकत नाही आमची इंडियन दिवसातून 5-6 वेळा चाय पिते मस्त कडक मध्ये एकदम फ्री राहायचं एकदम काय काय पाळायचं नाही फ्री राहायचं एकदम कोणाला मारा पिण्याचा असेल ना नाही मारामारी नाही करायची एका माणसाला मारल्याला तिच्यावर भाई डायरेक्ट कोणा मारा बिराची डायरेक्ट खतरनाक मारला माझ्यासाठी खूप भांडणं केले तिने खूप म्हणजे खूप भांडणं म्हणजे मला कोणतं पहिले कसं मी असं एकदम भोळा भाबडा होतो एकदम भांडण बिंड कधी करायचं नाही त्या सांगू नको काय मी 8वी पर्यंत असं घराच्या इकडे पॅसेज असं एक पॅसेज मध्ये होळी घ्यायचो म्हणजे इकडून तिकडे असे बलून मार तिकडून मला इकडे बलून यायचे 8वी पर्यंत आम्ही इथेच होळी खेळले म्हणजे घराच्या बाहेर कधी निघालो ना 8वी पर्यंत मॉनिटर होतो शाळेचा जसे 9वीला गेलो ना असं हळूहळू खाली उतरायला लागलो जसं माझ्या घरच्यांनी मला सोडायला लागले 9वीला असं गेलो 9वी 10वी 11वी 12वी डायरेक्ट मोकार झालो म्हणजे मी फुल माझ्या घरचे मला वैता लागले आता मला मी गेले ढोपटा घेतला गेले वरती पब्लिक वरती खातो अरे आजीने काय केलं बघा घातला तिला बांबू बायानीला बायण्याचा बघली का तिकडे पडून घातलं लगेच फुलवट तर आम्ही इकडे बस 1 मिनिट आता ब्लॉग एंड करू आपण थांब बस इथे बस इकडे 1.5 लाख लोक बघतात 1.5 लाख लोक किती 1.5 लाख लोक 1.5 लाख लोक काय हा जेवणाचा भेटत माहितीये का पोरांना रुपयाचे सण सांगा 4 पोरांना 4 जाण्याचं वाटायचे तेव्हा नवरा गेला तरी खायला नव्हता पोरांना माझ्या त्या टायमाला किती 1.5 रुपयात चणे वाटून खायचे एकमेकांचे कपडे एवढं पोहे त्याचे लक्ष्मीबाई घरी घेऊन जा पोहे ते तो मला नको मी पोरा घेऊन जाते शिला चपात्या कामाला तेव्हा पण तुम्ही खुश होते ना एकदम खुश होते ना सारखी बेटा माझा बाप होता बाबा वर्षात न्यायचा मग आता कुठे हिरवा उचलला नंदाना बोलतो हे बघा माझ्या पोरला मी साड्याला पैसे देतो
थोडं कधी गरिबी काढले सगळे म्हणजे अजून काय काय तेव्हा राहिलं? एवढं गरिबी असून म्हणजे होतं ना की त्या टायमाला एवढं सगळं असून हे मम्मी शांत बस नाही जास्त तुझा आवाज एवढं सगळं असून पण तेव्हा म्हणजे एकदम घरचे एकदम चांगले होते नीट राहायचे आणि आता सगळं भेटून पण आम्हाला आम्ही स्वाभिमान नाही आम्हाला नुसतं आवडा पाणी नुसतं आमच्यामध्ये उपाशी राहायचे रात्री साडी चोराची धुवाची वाटणं सकाळी उठूची साडी नेसत नका आता कपाडा भरला साड्यांच्या मध्ये ते पण साड्या घालतात. नेसायला. बरा तर काही आजची वर्षात नाही तर चर्चा माझा बाप मला साडी आणला भावांचा मला कधी वर्षातून एकदा आणि त्याला महिन्याला साड्या पाहिजे आपल्या सुनांना आणि त्या सुनांना महिना साड्या पाहिजे कधी बाप येण्यापासून कधी माझा बाप नेला तो नाही आमचा 3 महिन्याचा होता त्याला गावात चालेल दूध शिपायला ना तर नाही कॅटी काढली त्या खिडकीतनं फेकून दिली माहित आहे का आणि मग त्यांना मी खिडकीनं टाकून सण्यात दिली एवढी गरीबी होती तेव्हा. तर काही तुम्ही फायनल आपण तुम्ही तुमच्या ह्याच्यावर म्हणजे फॅमिलीच्या बोलण्यावर खायला भेटत ना खायला भेटत नाही फॅमिलीच्या बोलण्यावर आपण आपल्या आजीला ब्लॉग मध्ये घेतलाय खूप चांगलं मला वाटलं बघतीच जाता काय नाचू का असं नकोस तर आजचा ब्लॉग गाईज आपण इकडे एंड करूया आणि संध्याकाळी जायचंय आपल्याला आता परत दादाच्या कॅफेवर त्याच्याकडे खाली म्हणजे ते इव्हेंट आहे आज. तिकडे दादाच्या कॅफे गाणे गायले लोक माहितीये का हो हा तर इव्हेंट आहे आज तिकडे मस्त आहे की संध्याकाळी जाऊया मस्त 8-9 वाजता तिकडे आणि फुल चिल करूया तर आजचा ब्लॉग आपण इकडे एंड करूया जर तुम्हाला ब्लॉग आवडला पण असेल तर आम्हाला बघायला भेटणार लावतो ना युट्यूबवर टीव्ही दिसणार बघा टीव्ही त्यांना टीव्ही तू आजचे म्हणतात की आता काम करतो म्हणतात तर काही आजचा ब्लॉग आपण इकडे एंड करूया तर या ब्लॉगला तुम्ही खूप सारा प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तोपर्यंत बाय बाय